पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, विरारकडे जाणाऱ्या लोकल 15 मिनिटं उशिरानं. गोरेगाव स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत. गुन्हेगारांविरोधात नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विभागीय कामाचं रँकिंग करण्याच्याही दिल्या सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पंढरपूर दौऱ्यावर. सकाळी 11 वाजता विठ्ठल रुक्मिणीचं घेणार दर्शन. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे तिलारी धरण ओव्हरफ्लो. धरणाच्या 4ही दरवाजांमधनं विसर्ग सुरू. धरणाच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा. कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी शेख हसीनांना ठरवलं दोषी. नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या नावानं बोगस पीक विमा भरल्याचा प्रकार उघडकीला. 4300 शेतकऱ्यांच्या नावानं भरला पीक विमा. 40 सुविधा केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल. बीडच्या परळीमध्ये बांधकाम विभागाच्या कार्यालयातच भरवली शाळा. शाळेच्या इमारतीसाठी अनेकदा अर्ज करून सुद्धा बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. शाळेचं काम रखडल्यानं विद्यार्थी आणि पालक संतप्त. प्राडा कंपनीसोबत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सची बैठक होणार. 4 जुलैला ऑनलाईन बैठक होणार. प्राडाचे मालक लोरेन्झो चर्चेसाठी तयार. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची माहिती. पुण्यातल्या नामांकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा राडा. निकाल पाहण्याच्या वादातनं हाणामारी. 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून एकाला मारहाण. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कराडमधल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आग. हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे लागली आग. सुदैवानं आगीमध्ये जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.